नमस्ते भारत, आपण बघत आहात WH न्यूज पॉडकास्ट मध्ये आपलं स्वागत आहे। मी विजय खवसे। आज आपण चर्चा करणार आहोत महाराष्ट्र विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे, तेही अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्च पासून सुरू झालेलं आहे। आजचा दुसरा दिवस आहे, पण दुसऱ्या दिवशीही एका प्रश्नावर जे आहे विधान भवन विधानसभा ही गाजलेली आहे आणि एकंदरीतच याच प्रश्नावर आज मी चर्चा करणार आहोत। माझ्यासोबत काँग्रेसचे जे नागपूर जिल्ह्याचे अध्यक्ष अश्विन बैस आहे आणि त्यांच्या सोबतच मी चर्चा करणार आहोत की नेमकं त्यांचं मत काय आहे, जे काही विधान म्हणजे सभेमध्ये होत आहे, सुरू आहे, त्याबद्दल त्यांचं मत काय आहे ते सुद्धा जाणून घेण्यासाठी आम्ही आज अश्विन बैस यांना बोलावलं आहे। तर सुरुवातीला मी तुम्हाला जे काही आज जे म्हणजे विधान सभेमध्ये जे काही आक्रमकतेने जे चर्चा झालेली आहे एका प्रश्नावर, औरंग्याच्या प्रश्नावर जे मोठं एक वादळ उठलेलं आहे, तो व्हिडिओ मी तुम्हाला सुरुवातीला दाखवतो। तर बघूया तो सुरुवातीचा व्हिडिओ। आली नाही वाटतं आज की इथं अध्यक्ष महोदय असल्या अवलादी आहे ना, अध्यक्ष महोदय असल्या अवलादी आहे ना, आपल्या सभागृहात आणून ठेचले पाहिजेत अध्यक्ष महोदय। औरंगजेबाचं उदात्तीकरण करणारे या असल्या अवलादी रस्त्यावर नेऊन ठेचल्या पाहिजेत अध्यक्ष महोदय। काशी विश्वनाथचा मंदिर त्या ठिकाणी ध्वस्त करण्याचं काम केलं, त्या औरंगजेबाचं कौतुक हा अबू आझमी या ठिकाणी करतो। हे कृत्य देशद्रोही कृत्य आहे। होते की इस देश में रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा, तर त्यावेळेस त्यांनी म्हटलं की आम्ही वंदे मातरम म्हणणार नाही। या लोकांनी काय षडयंत्र रचलेलं आहे की हिंदुस्थानामध्ये राहायचं, इथं मुलं पैदा करायची, इथली हवा घ्यायची आणि औरंगजेबाची या ठिकाणी पुष्टी करायची। अध्यक्ष महोदय, अशा लोकांना या सभागृहामध्ये बसण्याचा अधिकार नाहीये। छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये, संभाजी महाराजांच्या बाबतीमध्ये या पद्धतीने जर हे बोलत असतील, औरंगजेबाची बढाई मारत असतील, काशी से कला जाती मथुरा में मस्जिद बनती, अगर एक छत्रपती ना होते तो सबकी सुन्नत होती। अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमधल्या असे जर उद्गारे औरंगजेबाची औलाद काढत असतील तर अध्यक्ष महोदय यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला गेला पाहिजे। अध्यक्ष महोदय, ज्यांनी जो औरंग्या नॉटी होता, जो औरंग्या आपल्या बापाला जेलमध्ये टाकणारा, दारा शुकोहला मारणारा, त्याचं उदात्तीकरण होऊ शकतं अध्यक्ष महाराज। कारण तर आज निर्णय केला पाहिजे औरंग्याची ती तुटकी फुटकी कबर तोडण्याचा, ज्या औरंग्यानी या राज्यामध्ये अध्यक्ष महाराज छावा चित्रपट ज्यांनी पाहिला, इतिहास ऐकला आणि अध्यक्ष महाराज ज्यांनी जिजिया कर लावला, हिंदू महिलांवर अत्याचार केले, अध्यक्ष महाराज त्यांच्या संदर्भामध्ये या ठिकाणी एखादा सदस्य मताच्या राजकारणासाठी, तुष्टीकरणासाठी, खुर्चीसाठी मनात पापी विचार आणत असेल तर अध्यक्ष महाराज धर्मचक्र प्रवर्तनाय तुमच्या मस्तकावर लिहिलाय, समोर छत्रपती शिवाजी महाराज आहे। तुम्ही संविधानाचा दानपट्टा काढा आणि संविधानाच्या दानपट्ट्याने अशा विचाराचे तुकडे तुकडे करा। सन्माननीय अध्यक्ष महोदय, मी महाराष्ट्र विधानसभा नियम 97 अन्वये आपल्याकडे स्थगन प्रस्ताव दिलेला आहे। हे असं चालणार नाही, तुम्ही जागेवर बसा। तुमचं ऐकून घेतलं, ऐकून घेऊ दे ना, मला ऐकून तर घेऊ दे। काय बोललो, काय लक्ष देऊ नका, जागेवर बसा, जागेवर बसा, जागेवर बसा। सभागृहाची बैठक 10 मिनिट। मित्रांनो, तुम्ही बघितला ना हा व्हिडिओ, म्हणजे एका औरंगजेबाच्या प्रश्नावर अबू आझमी यांनी एक वक्तव्य केलं की ते सुशासन त्यांच्या राज्यात त्यांनी चालवलं, अशा प्रश्नावरच एक वादंग उठलं आहे आणि 3-4 वेळेस जे आहे ते सभागृह तहकूब सुद्धा झालाय। अश्विन भाऊ, तुमचं WH न्यूजच्या पॉडकास्टमध्ये स्वागत आहे। थँक्यू सर। काय सांगाल, आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे आणि अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी औरंगजेबाच्या प्रश्नावर जे आहे महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात वादंग उठलेला आहे। सर, सगळ्यात पहिले तर मी WH न्यूजला अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो आणि
अबू आझमीचा आम्ही निषेध करतो. त्यांनी जे वक्तव्य केलं तिथे औरंग्याच्या याच्यावर, तर आम्ही त्याचा निषेध करतो आणि त्याला आम्ही समर्थन करत नाही. बिलकुल. कारण की हा देश आराध्य देव श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या यांच्या मार्गावर चालणारा देश आहे. यांच्या मार्गदर्शनमध्ये, यांच्या आशीर्वादाने आम्ही सर्व लोक आज इथं आपण सर्व लोक त्यांच्या याच्याने सुरक्षित आहोत. कारण की आपले आराध्य देव श्री छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्या देशाला एक सुरक्षित माहोल तयार करून दिला, महत्वपूर्ण भूमिका निभावली. आणि त्या औरंग्यावर चर्चा करून काही अर्थ नाही आहे. कारण की औरंग्यावर चर्चा करून त्याला मोठं करणं, असं मला असं वाटते की त्या विधानसभामध्ये जे अबू आझमी चर्चा करत आहे औरंग्यावर, तर मला नाही वाटत की त्याच्यावर चर्चा केली पाहिजे. कारण की कोण आहे तो औरंग्या? आपल्या सत्ता पक्षच मोठ्या प्रमाणात तिथे चर्चा करत आहे, प्रत्येक आक्रमकतेने आमदार बोलत आहे, तो प्रश्न रेटून धरत आहे. सत्ता पक्ष याच्यावर चर्चा याच्यासाठी करत आहे कारण की अर्थसंकल्पीय बजेट, आपण सुरुवातीलाच म्हटलं सर, बिलकुल, तर अर्थसंकल्पीय बजेटवर यांच्याकडे चर्चा करण्यासाठीच काही नाही, म्हणून हे काहीतरी माइंड डायव्हर्ट करण्यासाठी, अधिवेशन डायव्हर्ट करण्यासाठी हे सर्व मुद्दे मला असं वाटत आहे की जाणबुजून तिथं आणले गेलेले आहे आणि लोकांचं डायव्हर्ट झालं पाहिजे आणि कसं तरी विधानसभा अधिवेशन स्थगित झालं पाहिजे. नाही, आपण बघतोय की 1-2 दिवसापूर्वी जे आहे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजवर सुद्धा एक टिप्पणी केली गेली आहे प्रशांत कोरटकर या नावाच्या या नागपूरच्या पत्रकारानं. पण मात्र त्या विषयावर त्या सदनमध्ये कुठलाही शब्द सुद्धा कोणी काढलेला नाहीये. त्या संदर्भात काय बोलाल? आपल्याला समजू येते की राहुल सोलापूरकर सुद्धा बोलले आहे. सोलापूरकर आणि कोरटकर हे लोक कोण आहे आपल्याला समजायला पाहिजे. कारण की याच्यावर आतापर्यंत काहीच कारवाई नाही झाली आणि त्यानंतर कारवाई नाही झाली आणि अधिवेशनात सुद्धा त्याची चर्चा नाही. तर याच्यातून आपल्याला समजू येते की आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराजांवर, छत्रपती संभाजी महाराजांवर हे लोक टिप्पणी करतात, तरी पण यांच्यावर काही कारवाई करत नाही. कारण की सत्ता यांची राहिल्यानंतर हे लोक कारवाई नाही करत. हे लोक फक्त हिंदुत्वाचा नारा देऊन, आराध्य देव श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन हे लोक पॉलिटिक्स करतात, राजकारण करतात आणि लोकांचे मतं घेतात, पण त्यावर कधीही कारवाई करत नाही. हे लोकांनी समजून घ्यायला पाहिजे. आणि त्या सोलापूरकर आणि कोरटकर कोण आहे यांना सर्वात पहिले अधिवेशनात सगळ्यात पहिले भाजपचे सर्व आमदार, मंत्री यांना देशद्रोहाचा हे झाला पाहिजे, गुन्हा दाखल. कारण की यांनी आतापर्यंत का कारवाई नाही केली आणि अधिवेशनात हा मुद्दा आतापर्यंत का नाही आला नाही, म्हणून यांच्यावर कोरटकर आणि तो सोलापूरकर यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. सर, त्याच्यानंतर पुण्यामध्ये आपण पाहिलं असतं बिलकुल की पुण्यामध्ये जे रेप झालं मुलीवर, महिलावर, तर याच्यावर आपल्याला आरोपी पकडायला म्हणजे यांना इनाम घोषित करावं लागत आहे. याच्यावरून समजू येते की गृहमंत्री जे आपले होम मिनिस्टर आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या राज्यात आणि यांच्या शासनमध्ये सर्व काय चालू आहे आपल्या राज्यात, पूर्ण राज्यात आज तुम्ही पाहिलं सर, तर रेपचे केसेस कितीतरी वाढलेले आहेत. पण महिलाच्या सुरक्षेवर हे लोक एकाकडे म्हणतात की लाडकी बहीण, अरे लाडकी बहीणच्या फक्त 1500 रुपये देऊन काही नाही होणार, त्यांची सुरक्षा महत्वाची आहे. तुम्ही काय केलं ते जास्त महत्वपूर्ण आहे. पण याच्याकडे यांचं काही लक्ष नाही आणि काहीतरी अधिवेशन हा अर्थसंकल्पीय, कारण की यांच्याकडे पैसे काही राहिलेले नाही. यांनी जे मोफत योजना जी सुरू करून ठेवलेली आहे त्याच्यामुळे यांच्याकडे काही पैसे नाही, म्हणून अर्थसंकल्पीय जे आहे अधिवेशन ते कसं तरी स्थगित झालं पाहिजे. म्हणून पहिल्यांदा आपण पाहिलं असणार की सत्ता पक्ष हे सत्ता पक्ष राहिलेले सत्ता पक्ष स्थगित करत आहे म्हणजे अधिवेशनाला, बरोबर आहे. नाही तर आजपर्यंत जे विरोधी पक्ष राहत होते त्यांच्यामुळे अधिवेशन जे स्थगित होत होतं. पण आज पहिल्यांदा असं झालं की सत्ता पक्ष मध्ये जे बसलेले लोक आहेत ते स्वतः म्हणजे अधिवेशनाला स्थगित करत आहे, कारण की यांच्याकडे अर्थसंकल्पीय मध्ये काहीही नाही. निश्चितच ही एक दुर्दैवाची बाब आहे की सत्ता पक्षाकडे सदन चालवण्याची जबाबदारी असते. विरोधक आक्रमक होऊन सत्ता जे अधिवेशन जे आहे हे तहकूब काही वेळेसाठी केल्या जाते. पण आजचं जे अधिवेशन होतं, अर्थसंकल्पीय अधिवेशन होतं, ते कमी 3-4 वेळा जे म्हणजे अध्यक्षांना ते स्थगित करण्यावर सत्ता पक्षच आक्रमक होता. कारण मुद्दा जो आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आहे, पहिल्या दिवसापासून बजेटवर चर्चा व्हायला पाहिजे. महाराष्ट्राचा बजेट काय राहणार आहे तो सादर व्हायला पाहिजे होता, त्यावर चर्चा व्हायला पाहिजे. विरोधकांकडूनही त्यावर चर्चा करायला पाहिजे. पण असं होत नाही. एकच मुद्दा म्हणजे तो म्हणजे औरंगजेबाचा मुद्दा. पण दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर सुद्धा यांचा अपमान केला गेलेला आहे, तो सुद्धा मुद्दा या ठिकाणी आलेला आहे. आणि अनेक प्रश्न महाराष्ट्राचे आहेत. रोजगारीचे प्रश्न, महागाईचे प्रश्न आहे. या संदर्भात काय बोलायला? शेतकऱ्यांचे प्रश्न सर आपण पाहिलं असणार की शेतकऱ्यांना हमीभाव नाहीये, शेतकऱ्यांना कर्जमाफी नाहीये. तर जेव्हा यांनी सरकार म्हणजे इलेक्शनच्या पहिले जेव्हा यांनी म्हटलं होतं की आमची जर सरकार आली तर आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी करणार, पण आज
का झालं? काही नाही, त्याच्यावर काही बोलायला तयार नाही. चर्चा सुद्धा आम्ही नाही. कालच कलेक्टरला निवेदन दिलं की अच्छा. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं आतापर्यंत का झालं आणि जे त्यांची विमा माफी आणि ते काहीतरी नमो योजना आली होती सर, ते 1 रुपये जे शेतकऱ्यांकडून यांनी घेतलं होतं, तर त्याचं काय झालं? तुम्ही पूर्ण शेतकऱ्यांकडून 1-1 रुपये जे जमा केले की तुम्हाला इन्शुरन्स मिळणार, त्याच्यावर तुमच्या शेतात काही नुकसान झालं, काही त्याची भरपाई त्यांच्याकडून होणार, पण ते सर्व योजना मला असं वाटतं सर्व फ्रॉड करून ठेवलेलं आहे सर यांनी. कारण की त्यावर हे लोक बोलायला सुद्धा तयार नाहीये आणि कर्जमाफी द्यायला सुद्धा तयार नाही. शेतकऱ्यांची तुम्ही परिस्थिती पाहिलेली असणार सर की शेतकरी हे कशा कर्जात डुबलेले आहे आणि आपला देश शेतकऱ्यांच्या भरोशावर चालते, पण तरी पण हे सरकार शेतकऱ्यांसाठी काहीच करत नाहीये. दुसरं बेरोजगारीवर आपण पाहिलं असणार सर, बेरोजगारीवर तर एवढे मोठे मुद्दे आहे की जे आपल्याकडे कंपन्या आल्या होत्या, नागपूरचा आपण प्रश्न घेतला, नागपूरमध्ये मियानमध्ये मोठे मोठे प्रकल्प आले होते, पण ते प्रकल्प गुजरातला पाठवण्यात आले. आज तो प्रकल्प एवढा मोठा होता सर, गुजरातला जे गेलं, आपल्या नागपुरातल्या आणि विदर्भातल्या लोकांना 1 लाख लोकांना रोजगार मिळाला असतं. पण हा प्रकल्प देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे, जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते, यांनी गुजरातला पडवण्याचं काम केलं. तरीही सत्तेत आले, ठीक आहे, आता ते मोफत जे लालच त्यांनी देऊन सत्तेत आले ते लोक. पण आता जे तुम्ही म्हटलं ते तर तुम्ही त्याच्यावर तर खरे उतरा, पण ते सोडून तुम्ही त्या अधिवेशनमध्ये त्या औरंग्याला मोठं करण्याचं काम करता. अरे त्याच्यावर मोठं करण्याचं काम काय आहे तुमचं? त्याच्यावर बोलणं झालं, विरोधकांनी विरोध केला, सर्व झालं, पण आपले दैवत आराध्य श्री छत्रपती शिवाजी महाराज आहे, छत्रपती संभाजी महाराज आहे, याच्यावर जे लोक टिप्पणी करतात तुम्ही त्याच्यावर काही नाही करत. तुम्ही त्या कोरटकर आणि सोलापूरकरला त्याच्यावर कारवाई नाही करत तुम्ही. अरे त्या औरंग्यावर बोलणाऱ्या त्या अबू अजमीवर पण कारवाई करा आणि या सोलापूरकरवर पण कारवाई करा आणि कोरटकर पण करा. पण असं नाही की आमच्या महाराजाबद्दल कोणीही बोलणार आणि ते आम्ही सहन करणार नाही. हे आम्ही इथून म्हणजे या मीडियाच्या माध्यमातून सर मी यांना सांगून देतो की महाराजाबद्दल आम्हाला एकही वक्तव्य आम्ही सहन करून घेणार नाही. नक्कीच महाराजांच्या बद्दल संपूर्ण महाराष्ट्रालाच नाही तर देशाला आदर आहे. पण जे आजचं जे अधिवेशन जे सुरू झालेलं आहे, अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे, महाराजांवर ज्यांनी टिप्पणी केली यांच्याबद्दल मात्र तिथला एकही आमदार शब्द बोलला नाही. हे एक आमच्या महाराष्ट्र विधानसभेची एक शोकांतिका म्हणावं लागेल. आणि जे औरंगजेबावर जे अबू आझमी बोलले त्यांच्यावरच संपूर्ण जे आहे सुरुवातीपासूनच ही चर्चा झाली आहे. इथं अनेक प्रश्न आहेत. इथला बेरोजगारीचा प्रश्न आहे, इथला शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, इथे महिलांवर अत्याचार होते हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. पुण्यामध्ये बसमध्ये एका महिलेवर अत्याचार झालेला आहे, हा किती गंभीर प्रश्न आहे. हे चर्चेला का येत नाही महाराष्ट्राच्या सदनमध्ये, हा एक मोठा प्रश्न आहे. आणि औरंगजेबाचा एक प्रश्न इथं गाजतो आहे, हे एक शोकांतिकाच म्हणावं लागेल. निषेध आहे त्या घटनेचा, ते जे काही बोलले असतील, पण नक्कीच अश्विन भाऊने सुद्धा बोललेले आहे की महाराजांवर ज्यांनी टिप्पणी केलेली आहे त्यांच्यावर का कारवाई नाही, अजूनपर्यंत का कारवाई नाही आहे. त्यांना बेल सुद्धा मिळते, त्यांना सुरक्षा सुद्धा मिळते, का तुम्ही सुरक्षा देता? एकीकडे सदनामध्ये म्हणता की अबू आझमीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, पण जे महाराजांवर बोलतात त्यांच्यावर मग काय झालं पाहिजे? त्यांचं का त्यांना का बरं तुम्ही वाचवता? महाराष्ट्र बघतोय, हा तुमचं तुम्ही जे काही म्हणजे वागताय बोलताय ना, हे संपूर्ण महाराष्ट्र बघतो आहे. आणि अश्विन भाऊची सुद्धा तेच मागणी आहे की राहुल सोलापूरकर असो की प्रशांत कोरटकर असो, जे महाराजांवर, छत्रपती संभाजी महाराजांवर, छत्रपती शिवाजी महाराजांवर यांनी टिप्पणी केली, अशांना सुद्धा म्हणजे यांच्यावर सुद्धा कडक कारवाई झाली पाहिजे, पण होताना दिसत नाही. अशा वेळी तुम्ही काय सांगाल? म्हणजे विरोधकांना सुद्धा बोलू देत नाही. आता बघितलंय की भास्कर जाधव जेव्हा बोलायला लागले होते त्यावेळेस अध्यक्ष उभे झाले, नार्वेकर उभे झाले आणि लगेच त्यांनी 10 मिनिटांसाठी स्थगिती केली. यावर तुमचं काय मत आहे? कारण की त्यांना माहित आहे की विरोधक जेव्हा प्रश्न विचारणार तर यांच्याकडे उत्तर नाहीये, म्हणून हे लोक आता स्वतःच म्हणजे असं झालंय की हेच लोक सत्तेमध्ये आहे आणि हेच लोक विरोधात आहे. कारण की आज आपण पाहिलंच असणार की हे लोक विरोधकांची जेव्हा बारी आली बोलण्याची, भास्कर जाधवांनी जेव्हा बोलण्याचा प्रयत्न केला तर यांनी 10 मिनिटांसाठी सदन स्थगित करून टाकलं. त्यानंतर त्यांची बोलण्याची संधीच नाही मिळाली त्यांना. तर याच्यातून आपल्याला समजू येते की सर यांच्याकडे प्रश्नाचे उत्तर नाही म्हणून हे लोक बोलू नाही देत. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांवर ज्यांनी टिप्पणी केली त्यांना तुम्ही सुरक्षा देता. तर याच्यातून आम्हाला समजू येते की तुम्ही कोणाकडून आहे, तुम्ही महाराष्ट्र समजतं, महाराष्ट्र समजत आहे की कोणाकडून आहात तुम्ही त्यांना सुरक्षा देता आणि ज्यांना धमकी दिली आहे त्यांना तुम्ही सुरक्षा नाही देता, ज्यांना ज्या व्यक्तीने धमकी दिली त्याला तुम्ही सुरक्षा देता. म्हणजे याच्यातून समजते सर की कुठं चालला आपला महाराष्ट्र माझा, कुठे चालला महाराष्ट्र माझा. नक्कीच खूप म्हणजे एक
जे राजनीतिक जे लोक जे आहे एक त्यांचं वागण्याचं जे एक आम्ही बघतो आहे खरोखरच आहे न्याय छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये न्याय ह्या सगळ्यांना समान होता. म्हणजे कुठल्या महिलावर जर अन्याय होत असेल तर छत्रपती शिवाजी महाराज त्यांना बिलकुल तेव्हाच्या तेव्हा कडक सजा द्यायची. आणि आराध्य देव श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रशासन शासनमध्ये जात पात हे कधी धर्मपंथ बिलकुल नव्हते, कधीच नव्हतं. त्यांच्याकडे सर्व समाजाचे सर्व जातीचे लोक होते. पण आजची जे सत्ता आहे, आजचे जे लोक आहे, जे राजकीय लोक, जे पार्टी जे सत्तामध्ये बसलेली आहे, ते एक असं माहोल असं तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. हिंदू मुस्लिम हे सर्व जे तयार करून ठेवलं, पण आपण जातीभेद निर्माण ठेवले आहे. पण आपण पाहिलं असणार सर की छत्रपती शिवाजी महाराजांच्या या शासनमध्ये कधी हिंदू मुस्लिम हे झालेलं नाही. आपण फौजमध्ये मुस्लिम पण होते, फौजमध्ये मुस्लिम होते, त्यांच्या तो सेवादारमध्ये मुस्लिम होते. तर म्हणून याच्या समजून येते सर की हे जे भाजप सरकार आहे हे कुठं ना कुठं जातीमध्ये गुंतवण्याचं काम करत आहे आणि याच्यातच गुंतवून ठेवून पूर्ण देश विकण्याचं काम करत आहे. तर नक्कीच मित्रांनो, हे होते माझ्यासोबत काँग्रेसचे नागपूर जिल्हा अध्यक्ष, युवा आणि तडफदार म्हणजे नेते अश्विन बयस. त्यांनी सुद्धा एक शोकांतिका व्यक्त केलेली आहे की औरंगजेबाच्या प्रश्नावर जे आहे सदनमध्ये गदारोळ होतो, सर्व आमदार तुटून पडतात, पण जेव्हा आमचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्यावर जेव्हा लोक टिप्पणी करतात, अपमान करतात, त्यावर मात्र सदनमध्ये हा प्रश्न उचलत नाही, त्यांच्यावर कडक कारवाई होत नाही. तर नक्कीच ही जे अधिवेशन आहे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. खास करून जे आहे महाराष्ट्राचा जो बजेट असतो या अधिवेशनामध्ये आणल्या जाते. कुठल्या याच्यावर काय खर्च किती करायचा हा सगळा बजेट या ठिकाणी आणला जातो. आणि महाराष्ट्राच्या लोकांना सुद्धा तशा अपेक्षा आहे की या बजेटमधून जे आहे काहीतरी चांगलं काम निघावं, हा एक लोकांना अपेक्षा आहे. पण अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी चांगलं काही न होता एका विषयावर चर्चा होतो, हे एक महाराष्ट्र सदनाचं एक दुर्दैव म्हणावं लागेल. आम्हाला कोणावर टीका टिप्पण्या होत असेल तर ते आम्हाला नको आहे, चर्चा ती नको आहे. आम्हाला आमच्या हक्काच्या चर्चा पाहिजे. आम्हाला इथे बेरोजगारी असेल तर बेरोजगारी कशी हटवायची असेल त्याच्यावर आम्हाला चर्चा पाहिजे. आमच्या इथल्या शेतकऱ्याचा मुद्दा आहे, अनेक शेतकऱ्याचे प्रश्न, आमचा शेतकरी इथला कसा सुफलाम होईल त्यावर आम्हाला चर्चा पाहिजे आहे. आमच्या इथल्या महाराष्ट्रातल्या महिलांवर अत्याचार होत आहे, आपण बघतो आहे, पुण्यासारखं प्रकरण झालं आहे. आमच्या महिलांना इथं सुरक्षा पाहिजे, हे आम्हाला सगळी इथे चर्चा पाहिजे. पण महाराष्ट्रातलं जे सरकार आहे सध्याचं हे चर्चा करताना दिसत नाही आणि चर्चा होते आहे ते औरंगजेबावर. तर नक्कीच ही एक मोठी दुर्दैवी बाब म्हणावी लागेल, कारण जी चर्चा आम्हाला पाहिजे ती चर्चा होत नाही. पण आता इथून चालणारं जे अधिवेशन आहे याकडे सगळ्या आमदारांनी सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे. इतर चर्चेला फालतू मोठं केल्यापेक्षा, अबू आझमीला मोठं केल्यापेक्षा, औरंगजेबाचं नाव तिकडे मोठं केल्यापेक्षा आपल्या समस्या काय आहे, महाराष्ट्रातल्या त्या समस्या काय आहे ते जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि त्या बजेटमधून जे आहे लोकांना तुम्ही पुरवल्या पाहिजेत. तर नक्कीच अश्विन भाऊ, तुमचं स्वागत आमच्या पॉडकास्टमध्ये. आपण आपल्याला वेळ दिल्याबद्दल आणि आपले विचार मांडल्याबद्दल. तर नक्कीच बघत राहा WS न्यूज, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद, नमस्कार.